परिश्रमाची साथ लाभता कर्माला, भाग्य चालत येईल सोबतीला. आयुष्य म्हणजे जणू काही पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पत्तं मिळणं हे आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पत्त्यांवर चांगला डाव खेळणं नक्कीच आपल्या हातात असतं. ही बाब वृश्चिक राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. निसर्ग कुंडलीचा विचार केला असता अष्टम स्थानात येणारी रास म्हणजे वृश्चिक रास होय. अर्थात अडथळे अडचणी सोबत घेऊन तुम्ही या भूतलावर आलेल्या आहात. त्याहून विशेष बाब म्हणजे तुमचा राशी स्वामी मंगळ जेव्हा भाग्यस्थानात जातो तेव्हा तो नीचीचा होतो. इतर सर्व राशींचा स्वामी जेव्हा जेव्हा भाग्यात जातो तेव्हा तो शुभ फळ देतो. मात्र वृश्चिक राशीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमचा राशी स्वामी जेव्हा भाग्यात जातो तेव्हा तो नीचीचा असतो. म्हणजे निसर्ग तुम्हाला सांगतोय की भाग्यावर अजिबात विसंबून राहू नका. तुम्ही तुमचं कर्म करा आणि त्यातून प्रगतीच्या दिशा उघडणार आहेत. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नोव्हेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करायचा विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशीत शुक्र आणि बुध हे 2 ग्रह विराजमान आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी तुमच्यासाठी लक्ष्मी योग बनवलेला आहे. शुक्रदेव हे तुमच्यासाठी सप्तमेश आणि व्ययेश आहेत, तर बुधदेव तुमच्यासाठी अष्टमेश आणि लाभेश आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे व्यवसाय वृद्धी होणं, व्यवसायात लाभ होणं आणि नुकसान असे सर्व विभाग होणार आहेत. त्याचवेळी राशीस्वामी भाग्यात आल्यामुळे या सर्वातून मार्ग काढत तुम्ही प्रगतीकडे जाल. मात्र तुमच्या राशीस्वामीच नीचीचा असल्यामुळे निर्णय चुकण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होणार आहे. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या केंद्रस्थानात विराजमान आहे. त्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होणार आहे. धनप्राप्तीचे योग निर्माण होणं, कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं, कुटुंब वृद्धी होणं, तुमच्या ज्ञानात वाढ होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील. या काळाचा उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रम स्थानावर तुमच्या राशी अधिपतीची दृष्टी आहे, गुरुदेवांची दृष्टी आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्ही अत्यंत उत्तम परिश्रम करणार आहात. विशेष बाब म्हणजे लक्ष्मी योग निर्माण करणारे शुक्र आणि बुध हे तुमच्या परिश्रमाच्या लाभात विराजमान आहे. त्यामुळे त्याचा देखील शुभ प्रभाव तुमच्या परिश्रमावर होईल. त्यातून तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल. तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील. तुम्ही परिश्रमावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणार आहात आणि म्हणून या काळाचा तुम्ही लाभ घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना अत्यंत शुभ म्हणता येईल. तुमच्या चतुर्थ स्थानात चतुर्थेश शनिदेव स्वतः विराजमान आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी तुमच्यासाठी शश राजयोग निर्माण केला आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो. त्यामुळे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. येथे काय होतं की पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे मातेचं देखील स्थान असतं. त्यामुळे तुमचं आईचं जेवढं सौख्याचं नातं असेल तेवढा सुंदर महिना हा तुमच्यासाठी असेल.
ही निसर्गाची कार्य करण्याची पद्धत असते. अनेक वेळा उपाय सांगताना आम्ही ग्रह, स्थानं आणि नाती यांचा समतोल साधत उपाय देत असतो, ज्याचा तुमच्यावर दीर्घकालीन प्रभाव पडतो. तर चतुर्थेश चतुर्थात असल्यामुळे शनी राजयोग निर्माण करणारे शनिदेव तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देणार आहे. मात्र त्यासाठी अट इतकीच की तुमचं आपल्या आईशी नातं हे सौख्याचं असावं, ही बाब लक्षात घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे पंचमेश आहेत. गुरुदेव त्रिकोणाचे स्वामी असून सध्या केंद्रस्थानात विराजमान आहे. तसंच तुमच्या पंचम स्थानात राहू ग्रह विराजमान आहे, ज्यामुळे या सर्व विषयांमध्ये अडथळे, अडचणी निर्माण होणं हा विभाग समोर येईल. मात्र पंचमेश सप्तमात आणि सप्तमेश तुमच्या राशीत असल्यामुळे त्यातून मार्ग निघण्याची शक्यता देखील निर्माण होतात. विशेषतः फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभाचा म्हणता येईल. टेक्निकल, मॅकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थी देखील उत्तम अभ्यास करून उत्तम यश मिळवणार आहेत. याशिवाय प्रेमविवाह होण्याचे, विवाह जुळून येण्याचे आणि विवाह घडून येण्याचे अत्यंत सकारात्मक योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे. त्यामुळे या काळात तुम्ही त्या दृष्टीने विशेष प्रयत्न करावे, असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल. म्हणून या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची थोडी काळजी घ्यायला हवी. विशेषतः सर्दी, खोकल्यासारखे आजार निर्माण होणं, त्यातून ताप येणं असे प्रश्न आहेतच. तसंही वृश्चिक जातकांच्या बाबतीत असं घडतं की एखादी गोष्टीत जेव्हा यश मिळत असतं तेव्हा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील. ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. तेव्हाच तुम्ही आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करू शकाल. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा काळ यशाचा, प्रगतीचा म्हणता येईल. उत्पन्न वाढीचा देखील आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो. नोकरीत तुम्ही अत्यंत उत्तम कार्य कराल. सोबत काम करणारे सहकारी व वरिष्ठ तुम्हाला योग्य ते सहकार्य करणार आहेत. व्यावसायिक जातक देखील व्यवसाय वृद्धीसाठी प्रचंड परिश्रम करतील आणि यशस्वी देखील होतील. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील. या काळाचा उपयोग करून घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी भाग्यात असणं हा खरं तर एक अत्यंत मोठा शुभसंकेत आहे. तसंच पंचमेश अर्थात केंद्राचा स्वामी सप्तम या केंद्रस्थानात असणं देखील मोठा शुभसंकेत आहे. राशीत निर्माण होणारा लक्ष्मी योग हा तिसरा मोठा शुभसंकेत म्हणता येईल. तर चतुर्थ स्थानात शनिदेवांद्वारे निर्माण झालेला शशराजयोग हा देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती सप्तम स्थानात नीचीचे झालेले आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला खूप प्रवास करावा लागण्याची शक्यता निर्माण होत आहे. तसंच प्रवासात नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. ज्यांचा व्यवसाय हॉस्पिटलशी संबंधित, मेडिकलशी संबंधित असेल त्यांना आपल्या कर्मातून, परिश्रमातून यशाच्या संधी प्राप्त होणार आहे. ही बाब लक्षात घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभेश राशीत विराजमान आहे. लाभ अधिपती जेव्हा स्वतः राशीत जाऊन बसतो तेव्हा तो तुमच्यासाठी लाभाच्या विविध संधी निर्माण करतो. त्यानुसार या काळात तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातक या महिन्यात अनेक प्रवास करतील. विशेषतः शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, करिअरसाठी अशा विविध कारणांनी तुम्ही प्रवास करणार आहात. प्रवासात देखील थोडा अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा काही ठिकाणी थोडा अतिरिक्त खर्च होणं
तुमच्या नियोजनापेक्षा अधिक खर्च होणं हा विभाग इथे समोर येताना दिसत आहे. म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, तर काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी 4, 13 आणि 22 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही या दिवसांमध्ये पूर्ण करा. तर 11, 20 आणि 30 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा विचार केला असता वृश्चिक जातकांना उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही आपल्या मोठ्या बंधूचे आशीर्वाद घ्यायला हवे, त्यांना मिठाई खाऊ घालावी. मंगळ दोषामुळे जर घरात अशांतीचं वातावरण असेल तर या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. घरातील सुखशांती टिकून राहील. म्हणून हा उपाय नक्की करा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2024 कसा राहील हे सांगण्यासाठी 12 व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.